आता आजची मोठी अपडेट आपल्या समोर येते, ज्यामध्ये बांधकाम कामगारांसाठी ही नवीन अपडेट असणार आहे, ज्यामध्ये प्रत्येक बांधकाम कामगाराच्या घरातील स्त्रियांना शिवण मशिनीचं अनुदान मिळणार आहे आणि या योजनेची वाटपला सुरुवात देखील झालेली आहे आणि तुम्ही देखील नोंदणीत सक्रिय बांधकाम कामगार असताल तर तुम्हाला देखील शिवण मशिनीचा लाभ मिळू शकतो। त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, आजच्या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या मित्र-मैत्रिणींमध्ये शेअर करायचं आहे की जेणेकरून त्यांना देखील शिवण मशिनीचं जे अनुदान असणार आहे त्याचा लाभ मिळणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण समजून सांगणार आहे की तुम्हाला जी तुमचं बांधकाम कामगार योजना आहे त्यामध्ये शिवण मशिनीचा लाभ कसा मिळणार आहे। पण तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे, व्हिडिओला स्किप करायचं नाही आहे, कारण जर तुम्ही व्हिडिओला पळवलं तर तुम्हाला जो शिवण मशिनीचा लाभ आहे तो मिळणार नाही आणि तुम्हाला या योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्ज कुठे करायचा, त्याच प्रकारे कागदपत्रे काय लागणार, म्हणजे तुमची पात्रता काय असणार आणि त्यानंतर तुमची कागदपत्रे काय लागणार, या संबंधीची संपूर्ण बातमी, एकदम तळागाळातली बातमी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे। त्यामुळे तुम्हाला काही करायची गरज नाही आहे, लवकरात लवकर आपल्या मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि अजूनही व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या। तर चला, आपल्या महाराष्ट्र शासनाचं जे मंडळ आहे म्हणजेच इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळ आहे त्यांचं काय म्हणणं आहे आपण ते सर्वात अगोदर जाणून घेऊया। यामध्ये मंडळाच्या धोरणानुसार मध्यवर्ती कार्यालयाच्या निर्णयावर आधारित शिवण मशीन म्हणजे कोणती टेलरिंग मशीन किंवा त्याला स्विंग मशीन असं म्हणतात, अनुदानावर देण्याची योजना राबवली जात आहे आणि ही जी योजना आहे ती खूप दिवसांपासून चालू आहे। ही योजना काय आज आलेली नाही आहे। ही जी तुमची बांधकाम कामगार संबंधीची शिवण मशिनीची अनुदान योजना आहे ती गेले कित्येक वर्षांपासून चालू आहे आणि प्रत्येक बांधकाम कामगारातील घरातील जे स्त्रिया आहेत किंवा ज्यांच्या आई असतील, काहींच्या पत्नी असतील व काहींच्या मुली असतील, या संपूर्ण या योजनेचा लाभ घेत आहेत। आणि या योजनेचं एकच धोरण आहे की नोंदणीकृत बांधकाम कामगारांना ही शिवण मशिनीचं अनुदान त्यांना द्यायचं आहे आणि अनुदानाच्या आधारे पुरवण्यात तुम्हाला डायरेक्ट शिवण मशीन न दिली जाता तुमच्या खात्यामध्ये पैसे दिले जाणार आहेत। ते पैसे कसे मिळणार ते देखील मी तुम्हाला समजून सांगणार आहे। पण तरी देखील तुम्ही अजूनही लाईक केलं नसेल तर कशाची वाट पाहताय, आत्ताच व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा। आता बघा, आपण इथे काय आपल्याला पाहायला मिळतंय, शासन निर्णयानुसार योजनेत सुधारणा, म्हणजेच महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगार व इतर कल्याणकारी मंडळामध्ये कोणकोणत्या नवीन सुधारणा आणल्या आहेत या शिवण मशिनीच्या योजनेसाठी बरं का। बाकीच्या योजनांचा नाही आपल्याला यामध्ये मी सांगणार या व्हिडिओमध्ये। बाकीच्या योजनांसंबंधीची माहिती घ्यायची असेल तर आपल्या झकास या यूट्यूब चॅनलवरती बाकीचे व्हिडिओ आहेत, तुम्ही ते पाहू शकता। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शासन निर्णयानुसार योजनेत सुधारणा कोणकोणत्या झाल्यात आपल्या शिवण मशिनीसाठी ते तुम्हाला मी समजून सांगणार आहे। शासनाच्या नव्या निर्णयानुसार योजनेत सुधारणा करून लाभार्थ्यांना वस्तू रूपात मिळणाऱ्या लाभाऐवजी ती रक्कम देण्यात येणार आहे। रक्कम म्हणजे तुमच्या खात्यामध्ये थेट रोख रक्कम स्वरूपात त्या बँक खात्या, म्हणजे जो नोंदीत सक्रिय बांधकाम कामगार असणार आहे, नोंदीत म्हणजे त्याचं रिन्युअल चालू असणार आणि सक्रिय म्हणजे तो जिवंत असणार, तो मरण पावलेला नसावा। नाहीतर काय होत आहे, 2019च्या अगोदर जो बांधकाम कामगार मरण पावला होता त्याच्या देखील नावावरती खूप लोक लाभ घेत होती, पण आता तो सिस्टम बंद झालेला आहे। या ठिकाणी नोंदीत आणि सक्रिय, मला काय बोलायचंय, काय समजून सांगायचंय त्याचा तुम्ही अर्थ घ्या आणि समजून घ्या। या नोंदीत सक्रिय बांधकाम कामगाराच्या बँक खात्यामध्ये थेट रोख रक्कम स्वरूपात त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे। म्हणजे बाय, किती आनंदाची गोष्ट आहे प्रत्येक बांधकाम कामगारासाठी की त्यांच्या घरामध्ये अजून एक नवीन रोजगार चालू होणार आहे आणि महाराष्ट्र सरकार त्यांच्यासाठी किती धडपड करत आहे। आता हे संपूर्ण आपल्या महाराष्ट्र सरकारचे आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि शरदचंद्रजी पवार साहेब, आपले शरदचंद्र म्हणतो अजितदादा पवार साहेब, हेच आपल्यासाठी चांगल्या गोष्टी करत आहेत आणि आपण यांना नक्कीच सपोर्ट दिला पाहिजे आणि त्यांना नक्कीच आपण वेळोवेळी त्यांचा मदत केली पाहिजे। इलेक्शनमध्ये म्हणू शकता व त्यांनी आपल्यासाठी वेगवेगळ्या योजना आणल्या, जसं की तुम्ही पाहू शकता लाडक्या बहिणीची योजना आणली, परत आपली बांधकाम कामगाराची योजना आणली। त्या बांधकाम योजनांना आपण प्रोत्साहन दिले पाहिजे, त्यांना आपण मदत केली पाहिजे व आपले देखील फायदा करून घेतला पाहिजे। आता यामध्ये अजून काय सांगायचं आपल्या महाराष्ट्र सरकारला या योजनेसंदर्भात, शिवण मशिनीची म्हणजे सिंगर म्हणता येईल। आता मला तर एवढं या गोष्टीतील माहिती नाही की शिवण मशिनी संदर्भात सिंगर कशाला म्हणतात, पण जर तुम्ही या फील्डमध्ये काम करत असाल तर तुम्हाला माहिती असेल। त्या सिंगरची किंमत असते 5100 रुपये। आता हा जी थोडासा जुना आहे, आता कदाचित 2025 पासून प्रत्येक गोष्टीचे जे रेट आहेत ते वाढवण्यात आले आहेत। कदाचित सिंगर मशीन, जो तुमची शिवण मशीन असेल त्याचा जो सिंगर असेल त्याची किंमत देखील वाढवली जाऊ शकते आणि जर किंमत वाढली असेल तर तुम्हाला नक्कीच यामध्ये कन्सेशन मिळेल आणि पैसे वाढून मिळणार।
पण हे आता 2 ते 3 महिन्यापूर्वीचं जी आर आहे, म्हणजे 2024च्या एंडिंगचा जी आर आहे. त्यामुळे यामध्ये ₹5,100 वर्णन केलेलं आहे. ₹5,100 निश्चित करण्यात येत आहेत. म्हणजेच त्यांनी आता असा जी आर मंजूर केला आहे, की प्रत्येक बांधकाम कामगाराला ₹5100 म्हणजेच ₹5,100 हे शिवण मशिनीसाठी आता मिळणार आहेत. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना शिवण मशिनीच्या किमतीच्या 90% रक्कम म्हणजेच ₹4,590 मंजूर करण्यात येतील. म्हणजेच महाराष्ट्र सरकार तुमच्यासाठी ₹5,100 हे तुमच्यासाठी जे असणार आहे ते मंजूर करणार. पण त्याचा काही टॅक्स असेल किंवा तुम्हाला देताना काही फॉर्म भरण्याचे पैसे असतील, हे सर्व प्रकारचे टॅक्सेस काटून तुमच्या खात्यामध्ये ₹4,590 व्यवस्थितरित्या महाडीबीटीद्वारे मिळून जाणार आहेत. आणि यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, की तुमचं जे कार्ड असणार आहे, कार्डाला बांधकाम कामगार जो असणार आहे त्याचंच बँक पासबुक एक लिंक केलेलं असावं. जर तुम्हाला वाटत असेल, की समजा एखादा बांधकाम कामगार आहे आणि त्याची पत्नी या योजनेचा लाभ घेणार आहे आणि ती पत्नी तिचं स्वतःचं जे बँक पासबुक आहे ते देणार, पण तसं चालणार नाही. जर तुम्हाला हा लाभ घ्यायचा असेल तर स्वतः जो नोंदीत सक्रिय बांधकाम कामगार आहे त्याचंच तुम्हाला बँक पासबुक द्यावं लागणार आहे आणि त्याच्याच बँक पासबुकवरती ते तुम्हाला पैसे मिळून जाणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही काही चुक्या केल्या असतील तर तुम्हाला लवकरात लवकर तुमचं जे कार्ड असणार आहे त्या कार्डवरती तुमच्या चुक्या दुरुस्त करून घ्यायच्या आहेत. आणि जर तुमचं कार्ड रिन्युअल संपलं असेल तर लवकरात लवकर मागील 90 दिवस जे असणार आहे, 90 दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र तयार करून आपल्या जिल्ह्याच्या अथवा तालुक्याच्या ठिकाणी जाऊन तुमचं जे कार्ड असणार आहे त्याला रिन्यू करून घ्या, की जेणेकरून तुम्हाला भविष्यात कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि तुम्हाला प्रत्येक योजनेचा लाभ वेळोवेळी कुठल्याही प्रकारची अडचण न येता मिळून जाईल. तर आता जाणून घेऊ यासाठी पात्रता काय असणार आहे. पात्रता मी तुम्हाला समजून सांगतो. सर्वात अगोदर तुमचं रिन्युअल चालू पाहिजे, ही तुमची पहिली पात्रता असणार आहे. त्यानंतर ही पात्रता झाल्यानंतर तुम्ही डोमिसाइल ऑफ महाराष्ट्र असायला हवे. म्हणजेच तुम्ही 1962 पासून तुमचं जे पूर्वज आहेत ते महाराष्ट्रात राहणारे असावे. कदाचित जे मराठी लोक आहेत ते संपूर्ण महाराष्ट्रातच राहणारे असतील. म्हणजे मराठी मला काय सांगायचंय, जे मराठी भाषा बोलतात ते संपूर्ण डोमिसाइल ऑफ महाराष्ट्रात असतात. त्यानंतर नॅशनलाइज ऑफ इंडिया पाहिजे, म्हणजेच तुम्ही नॅशनॅलिटी तुमची इंडिया पाहिजे. तुम्ही परप्रांतीय नसायला नको, म्हणजेच तुम्ही आउट ऑफ इंडिया म्हणजेच पाकिस्तान, जपान, इंग्लंड असे असायला नको. तुम्ही फक्त भारतातच राहणारे असावे आणि सक्रिय नोंदीत बांधकाम कामगार असायला हवे. तेव्हाच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. आणि अजून एक सर्वात महत्त्वाची यामध्ये पात्रता आहे, ती आता मी तुम्हाला समजून सांगणार आहे की कोणती महत्त्वाची पात्रता आहे. यामध्ये महत्त्वाची पात्रता अशी आहे, या योजनेत महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडे कामगार कल्याण निधी मरणाऱ्या कामगार व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचाच लाभ घेता येईल. म्हणजे ही जी शिवण मशिनीचा लाभ आहे हा सगळ्यांना घेता येणार नाही. ज्या ज्या बांधकाम कामगाराच्या घरातील कामगाराचा मृत्यू झाला असेल किंवा काही अदानी मृत्यू झाला असेल कामावरती, तेव्हाच त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. आता तुमच्या घरामध्ये जर असतील तर तुम्ही याचा लाभ नक्कीच घेऊ शकता. पण ही एक दुःखाची गोष्ट आहे की महाराष्ट्र सरकार फक्त मृत्यू झालेल्याच लोकांना देत आहे. लवकरात लवकर जर तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तुमचं घर बांधकाम कामगार असेल, तुमचा मृत्यू नसताना हा योजनेचा लाभ प्रत्येक जणांनाच घ्यायचा असेल तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये लवकरात लवकर तुम्ही टाईप करा की प्रत्येक जणांना या शिवण मशिनीचा लाभ द्या, की जेणेकरून आम्हाला देखील आमचा भवितव्याचा प्रश्न मिटेल, आमचा एक रोजगार मिटेल, एक रोजगार सुटून जाईल आणि प्रत्येक स्त्री ही तिच्या पायावर उभी राहील. जर तुम्हाला देखील असं वाटत असेल तर लवकरात लवकर टपाटपा कमेंट करा की तुम्हाला देखील या योजनेचा लाभ पाहिजे. आणि कदाचित हा व्हिडिओ आपल्या महाराष्ट्र सरकारपर्यंत पोहोचला तर ते नक्कीच तुमचं ऐकतील आणि ही शिवण मशिनीची योजना आहे ती प्रत्येकासाठी चालू करतील असं मला देखील वाटतंय. त्यानंतर अजून एक महत्त्वाची, एक सर्वात महत्त्वाची ही गोष्ट आहे की तुम्हाला जी शिवण मशीन आहे ती डायरेक्ट देण्यात नाही येणार. तुम्हाला यासाठी एक क्रायटेरिया पूर्ण करावा लागणार आहे. तो क्रायटेरिया म्हणजे काय असणार आहे, मंडळाच्या शिवण वर्ग व सरकार मान्य शिवण वर्गातील परीक्षित वर्गात प्रथम येणे आवश्यक आहे. प्रथम येणे गरजेचे नाही. तुम्ही जर परीक्षार्थी जरी झाले तरी चालेल, म्हणजेच तुम्ही फक्त पास जरी झाले तरी चालून जाणार आहे. तुमचा नंबरच यायला हवा असं काही नाही. तुम्ही पास जरी झाले तरी चालून जाणार आहे. पण ज्या वेळेस तुम्ही त्या ट्रेनिंगला जाता तुम्हाला ट्रेनिंग सेंटरला जावं लागणार आहे. ट्रेनिंग किंवा तुमचा जो काहीतरी ते सांगते तुम्ही जेव्हा फॉर्म भरता तसा तुम्हाला मेसेजवरती येईल तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती की तुम्हाला तुमचं शिवणकाम करून दाखवायचं आहे. आता ते तुम्हाला ऑफलाईनरित्या दाखवावं लागेल की ऑनलाईनरित्या दाखवावं लागेल, अजून तरी ते मला माहिती नाही. जेव्हा तुम्ही फॉर्म भरता तेव्हा तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबर जो असणार आहे त्यावरती मेसेज येऊन जाईल किंवा कॉल येऊन जाईल, तुम्हाला त्या संदर्भातील माहिती दिली जाईल.
पण तुम्हाला त्यासाठी काय करावं लागणार आहे, तुम्हाला आधी त्यांनी जे ते परीक्षा घेतील आणि त्यानंतरच तुम्हाला ₹5,100 अनुदान तुमच्या खात्यामध्ये येणार आहे आणि सर्व टॅक्सेस कट होऊन 4,000 आपण एक समजून घेऊया करेक्ट ₹5,000 तुमच्या खात्यात येणार आहे. म्हणजे 4,990 का अशी काहीतरी आपण आत्ताच तुम्हाला सांगितलं मी. अशा प्रकारचा निधी तुम्हाला मिळणार आहे आणि महाराष्ट्र सरकार तुमच्यासाठी एवढं करतंय आणि आम्ही देखील तुमच्यासाठी अशीच नवनवीन व्हिडिओ आणतोय. वेळोवेळी तुम्हाला सरकारी योजनांचा लाभ मिळवून देतोय. तर त्यासाठी तुम्हाला देखील काय करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, की जेणेकरून आम्हाला देखील तुमच्यासाठी असेच व्हिडिओ बनवण्यासाठी एक प्रोत्साहन मिळते आणि तुमच्यासाठी रोज एक नवीन व्हिडिओ आणावा असं आमच्या मनाला वाटतं. या अधोरेखित जर तुमची अजून काही स्कॉलरशिप संदर्भातील जे तुमची स्कॉलरशिप असते, स्कॉलरशिप संदर्भातील अथवा तुमचे काही क्लेम्स असतात, रिन्युअल सारखे क्लेम झाले अथवा दुसरे काही मृत्यू क्लेम, MSIT क्लेम, लग्नाचा क्लेम, असे वेगवेगळे क्लेम्स असतात. या संदर्भातील देखील काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. प्रत्येक प्रश्नांचं उत्तर दिलं जाईल आणि प्रत्येक प्रश्नांचं उत्तर मी हमखास देतोच. प्रत्येक बांधकाम कामगार हा आपल्या चॅनलवरती आल्यानंतर खुशच झाला पाहिजे आणि त्याला योजनेचा लाभ मिळालाच पाहिजे असं आपलं मोटिवेशन असतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढं सांगायचं होतं. व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटूया आपल्या पुढील इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.